नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांच्या ज्या काही आर्थिक समस्या आपल्या आयुष्यात सुरू आहेत त्या दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आपण श्रीमंत असावं, आपल्या घरात पैसा असावा, घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिचा कायम पैशांनी भरून राहावा. बघा, प्रत्येक पत्नीला वाटत असतं माझे पती जिथे काम करतात, कष्ट करतात, मग व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, त्यात त्यांना यश मिळावं. माझी मुलं जर काही कमावत असतील तर माझ्या मुलांच्या कष्टाला कमाईला नशिबाची साथ मिळावी. माझ्या घरात अधिकाधिक पैसा असावा, माझ्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर असावी, माझ्या घरात सुख आणि समृद्धी असावी. आपण कितीही नाही म्हटलो तरी लक्षात ठेवा, आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्याला कुणीच विचारत नाही. छोट्यातली छोटी गोष्ट घ्यायची असेल किंवा अगदी काहीही हवं असेल, पैसा लागतो. आत्ताच्या काळात पैसा खूप महत्त्वाचा असतो, पण पैसा प्रत्येकाच्या नशिबात असतो असं नाही. तुम्ही कितीही म्हटलात कष्ट केल्यावर पैसा मिळतो, तरी नशिबाची साथ असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा घरातले सगळे लोक कमावते असतात, पण तरीही घरात हवी ती गोष्ट येत नाही, घराची प्रगती होत नाही, स्वतःचं घर होत नाही, स्वतःची गाडी घेता येत नाही. अशा अनेक समस्या असतात, कारण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. तुम्ही कमी कमावत असाल, घरात 2 लोक कमावतात, पण त्या कमावणाऱ्याला किंवा त्याच्या कमाईला जर नशिबाची साथ मिळत असेल तर तो पैसा उरतो, अधिक पटीने पैसा येतो आणि तो पैसा आपली स्वप्न पूर्ण करतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे, जो धनप्राप्तीसाठी, पैसा टिकवून ठेवण्यासाठी, जी पण आर्थिक समस्या असेल ती दूर करण्यासाठी आणि अधिकाधिक पैसा तुमच्याकडे खेचून आणण्यासाठी तुम्हाला मदत करेल. बघा, हा उपाय आठवड्यातील शुक्रवारी, मंगळवार किंवा शुक्रवार तुम्हाला नाही शक्य ते एरवी तुम्ही कुठल्याही दिवशी केलात तरीही चालेल. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नोट. तुम्हाला कुठली पण, आता मी 200ची घेतलेली आहे, तुम्ही 100ची घ्या, 50ची घ्या, तुम्ही 10ची घेतली, 500ची घेतली, तुमच्यावर आहे. एक नोट छान तुम्हाला अशी घ्यायची आहे. थोडी नोट व्यवस्थित छान असावी, कुठेही ती फाटलेली तुटलेली नसावी. बघा, खूप कोरी नाही, पण ही नोट छान आहे. नोटीसोबत तुम्हाला घ्यायचा आहे एक पेन. हिरव्या रंगाचा पेन घेऊ शकतात किंवा मग लाल रंगाचा पेन घेऊ शकतात. नोटीच्या या भागात हा जो मोकळा भाग आहे किंवा मग या भागात जो हा सफेद मोकळा भाग आहे, तिथे तुम्हाला माता लक्ष्मीचा ब्रीज मंत्र लिहायचा आहे. माता लक्ष्मीचा ब्रीज मंत्र आहे श्रीम ब्रीजी, श्रीम ब्रीजी. बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. तुम्हाला इथे लिहायचं आहे श्रीम ब्रीजी, श्रीम ब्रीजी. हा माता लक्ष्मीचा मूळ बीज मंत्र लिहिलात की त्यानंतर तुम्हाला अत्तर घ्यायचं आहे. कुठलं पण, आता मी हिना अत्तर घेते, तुम्ही गुलाब, चंदन, मोगरा, जाई जुई कुठलं पण घ्या. छान असं अत्तर घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या श्रीम ब्रिजीवरती हे अत्तर तुम्हाला असं स्प्रेड करायचं आहे. अत्तर छान असं स्प्रेड केलं, तुम्ही थोडं असं सोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडी दालचिनीची पावडर घ्यायची आहे. दालचिनी जी खडा मसाल्यात आपण घालतो, जी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, जिचा सुगंध भगवान विष्णूंना विशेष प्रिय आहे, अशी ही दालचिनी. चिमूटभर दालचिनी इथे ठेवायची आहे. दालचिनी ठेवल्यानंतर तुम्हाला अशी घडी करायची आहे. बघा, या पद्धतीने किंवा जशी जमेल तशी तुम्हाला या नोटीची छान अशी घडी करायची आहे. ही नोट तुम्ही गुंडाळीत, हिची छान अशी तुम्ही घडी बनवलीत की त्याच्यानंतर तुम्हाला ही जी नोट आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला या 24 तासात जेवढा पैसा हवा आहे सांगायचा आहे की माता लक्ष्मी, माझ्या पतीला यश दे, पती जे कष्ट करतोय त्या कष्टांना तुझी साथ लाभू दे, माझ्या घरामध्ये आर्थिक समस्या जी आहे ती दूर होऊ दे, तुझा वास असू दे, या 24 तासात तुझी कृपा माझ्यावर होऊ दे. तुमची इच्छा पैशा संदर्भात माता लक्ष्मीला सांगून झाली की ही नोट घ्यायची. पतीसाठी करताय तर पतीच्या पैशांच्या पाकिटात, स्वतःसाठी करताय तर स्वतःच्या पैशांच्या पाकिटात. आता तुम्हाला मी जस्ट दाखवते, ही माझी पर्स आहे, तर माझ्या या पर्समध्ये पहिल्या खणात किंवा जिथे कुठे मी पैसे ठेवते
त्यामध्ये ही जी नोट आहे ती नोट मी ठेवून देणार. तुम्ही मुलांसाठी करताय तर मुलांच्या खिच्यामध्ये. तुम्हाला ही नोट त्यांच्या पैशांच्याच संपर्कात येईल अशी ठेवून द्यायची आहे. ही नोट काढायची नाही आहे, खर्च करायचं नाही आहे, काहीच नाही आहे. ही नोट तुम्हाला तोपर्यंत त्यांच्यासोबत त्यांना ठेवायला सांगायची आहे जोपर्यंत त्यांना हवा तितका पैसा येत नाही आहे किंवा यात मागितलेली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत ती नोट जवळ ठेवा. दिवसभर जेव्हा कामावर ते लोक जातील तेव्हा सोबत ठेवायची. जेव्हा कामावरून घरी येतील, समजा दिवसभर काम केले आणि संध्याकाळी घरी आलेत 5 वाजता, 6 वाजता, 8 वाजता, 10 वाजता, कधी पण, तेव्हा ती नोट पैशांच्या पाकिटातून काढायची आणि आपलं जे मंदिर आहे, देवघर आहे आपलं छोटं मोठं जे काही, तिथे माता लक्ष्मीची मूर्ती, प्रतिमा, फोटो, श्रीयंत्र काही असेल तर तिथे ही नोट ठेवून द्यायची. पुन्हा सकाळी उठलात ते लोक चालले तुमचे पती किंवा तुम्ही, तर नोट उचलायची आणि आपल्यासोबत ठेवायची. मात्र ही नोट जी आहे ती घरी आल्यानंतर पैशांच्या पाकिटात न ठेवता ती देवघरात माता लक्ष्मीच्याच समोर ठेवायची. त्याने ही नोट अधिक सिद्ध होईल. जशी लक्ष्मीसमोर ठेवलेली नोट तुम्ही सोबत ठेवाल, जसं तुम्ही तुमच्या पतीच्या खिच्यात ठेवाल, तसं लक्ष्मी तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होईल. तुम्हाला सांगते काही तासातच याचा जो अनुभव आहे हा अनुभव यायला तुम्हाला सुरुवात होईल. मी स्वतः अशी अभिमंत्रित केलेली नोट माझ्या पैशांच्या पाकिटात ठेवली आहे. करोड किंवा लाख रुपये मिळालं असं नाही, विनाकारण होणारा खर्च थांबला आहे. जिथे कसेही दिवसाला, महिन्याला माझे अधिक पैसे खर्च व्हायचे ते खूप कमी झाले. म्हणजे लक्ष्मी टिकते, बऱ्यापैकी माझ्याकडे लक्ष्मी आता टिकते. दुसरा उपाय सांगते, एक लाल कापड घ्यायचं, फडकं घ्यायचं, एक छान कोरं करकरीत ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल. हा उपाय शक्यतो गुरुवारी करा, शुक्रवारी करा, मंगळवारी करा किंवा कुठल्याही पौर्णिमेला करा. नाही शक्य तर एरवी कुठल्याही दिवशी करा. एक लाल कापड घ्यायचं, देवघराच्या समोर छान एक आसन घालून बसायचं. तिथे हे लाल किंवा पिवळं किंवा लाल, पुन्हा एकदा एका लाल किंवा पिवळं दोघांपैकी कुठल्याही रंगाचं चालेल. दोनही लक्ष्मी प्राप्तीचे रंग आहेत, लक्ष्मीचे कारक रंग आहेत. लाल पिवळा दोघांपैकी कुठल्याही एक कापड घ्यायचं आहे. देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर एका पाटावर हे कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडामध्ये एक मुठभर गहू ठेवायचे आहे. आपण जे गहू घेतो, ज्याच्या आपण चपात्या बनवतो, म्हणजे पोळ्या बनवतो, ते गहू, कच्चे गहू, एक मुठभर गहू तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचे आहेत आणि त्या गव्हांच्या वरती 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे. सिक्क्याच्या वरती एक कमळाचं बीज म्हणजे कमळबी, हे कमळबी ठेवायचं आहे. सोबत तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे. सोबत तुम्हाला 2 फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला थोडंसं एक किंचित त्याच्यावरती हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे. थोड्या त्याच्यावरती अक्षता अर्पण करायच्या आहेत. थोडा एक चिमूटभर त्याच्यावरती तुम्हाला धने घालायचे आहेत. धूप दीप तुम्हाला त्या सर्व साहित्यानं तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. धन ऐश्वर्य प्राप्तीसाठी विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ती पोटली आपल्या समोर ठेवून त्या पोटलीवरती उजव्या हाताची ही 3 बोटं लावून, समजा ही पोटली आहे म्हणजे हे कापड आहे, कापडावर सगळं साहित्य ठेवलं आहे, तर त्या गव्हांमध्ये उजव्या हाताची ही 3 बोटं घालून तुम्हाला 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. 16 वेळा कमलात्मक मंत्र आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र. या दोनही सेवा तुमच्या करून झाल्या की त्याच्यानंतर ती पोटली तिथून उचलायची, त्याची पुडी किंवा त्याची घडी करायची तुमच्या पैशांच्या कपाटामध्ये किंवा मग घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये, तुमची पर्स असेल त्याच्यात, जिथे लक्ष्मी येणं आहे, जिथून लक्ष्मी येत आहे, जिथे लक्ष्मी स्थिर आहे, जो लक्ष्मीचा संबंध आहे त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. आता ही पोटली तुम्ही ज्या दिवशी ठेवलेली आहे, तुम्हाला प्रत्येक आठवड्यातील त्या दिवशी ती देवघराच्या समोर ठेवून ती खोलायची आहे आणि उजव्या हाताची 3 बोटं त्या गव्हामध्ये घालून पुन्हा एकदा सांगितलेली जी सेवा आहे, म्हणजे 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणून पुन्हा ती अभिमंत्रित करून सोबत ठेवायची आहे. कमीत कमी तुम्ही 6 महिने ही पोटली सोबत ठेवा. तुमच्या पतीच्या, मुलांच्या, घरच्यांच्या, घरातील कर्त्या कमावत्या व्यक्तीच्या कुणाच्याही खिच्यात तुम्ही ठेवून बघा. 6 महिन्यांमध्ये तुमचे नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. या 6 महिन्यांमध्ये कितीही दरिद्रता, गरिबी असेल ती संपल्याशिवाय राहणार नाही. या 6 महिन्यांमध्ये कितीही आर्थिक समस्या असेल, कर्ज असेल, काही पण असेल, ते कसं संपेल, कसं त्यातून तुम्ही बाहेर पडाल ते तुम्हाला पण कळणार नाही. फक्त आठवड्यातील त्या एका दिवशी ते चार्ज करायचं.
जेव्हा मासिक धर्म वगैरे असेल तेव्हा नाही करायचं, सुतक असेल तेव्हा नाही हात लावायचा. बाकी एरवी तुम्ही कधीही करा. खूप सोपा उपाय आहे, पण खूप प्रभावी उपाय आहे. दोघांपैकी तुम्ही एक करा, शक्य असेल तर 2 करा, पण नक्की करा. श्री स्वामी समर्थ.